मध्ये 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडते। सुरुवातीलाच वादाचं बोट लागलेल्या या संमेलनाच्या समारोप सोहळ्यात वाद उद्भवण्याची शक्यता आहे। आज साहित्य संमेलनाचं खूप सूप वाजणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आज वेगळ्या विदर्भाचा ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे। सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। विदर्भात संमेलन होऊनही या कार्यक्रमात वेगळ्या विदर्भाच्या ठरावावर चर्चा न झाल्यानं विदर्भवादी चांगलेच नाराज झालेत आणि निदान शेवटच्या दिवशी तरी वेगळ्या विदर्भाचा ठराव मांडावा अशी आग्रही मागणी होते। त्यामुळे अखेरच्या दिवशी संमेलनात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे। यवतमाळमध्ये साहित्य संमेलन पार पडते आणि या संमेलनाचा आज समारोप सोहळा पार पडेल आणि वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव या संमेलनामध्ये मांडला गेला पाहिजे आणि तो पारित करण्यात यावा अशी आमच्या विदर्भवादी लोकांची सर्वांची मागणी आहे। वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आपल्या माध्यमातून लोकांना आम्हाला सांगायचं आहे की प्रत्येकाला विदर्भ पाहिजे आहे, विदर्भ पाहिजे आहे ते या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। रस्त्यावर उतरल्याशिवाय विदर्भ हे लोक देणार नाही आणि विदर्भ न देणाऱ्यांना या सत्तेमध्ये ही जनता विदर्भातली राहू देणार नाही। तर निमंत्रण मागे घेतल्याच्या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे। नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निमंत्रण पाठवण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर ते रद्द करण्यात आलं आणि यावरून संमेलन आयोजकांवर मोठी टीकाही झाली। तर साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात विविध विषयांवरचे ठराव मांडले जातील आणि या ठरावात नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीचा निषेध व्यक्त करणारा ठराव मांडला जाणार का याचीच उत्सुकता आता सगळ्यांना आहे।